व्हिडिओ काढणार नाही अजिबात नाही. आता सुद्धा कट केला. या बाजूला काय या बाजूला काय असं होतं. हात वरती करायचा मस्त. थांबा हो, या पोऱ्या नाही उभा करत का? या पोऱ्या उभा करा ना. सगळ्या पोऱ्या सांगेल ते. या राही जाती ना, या उभा करा. या कर बसड द्या. अरे काय बाळांनो, लाईन कुठे? तुम्ही काय खातात रे? काय खातो रे? लाईन काय? तुम्ही कुठे उभं राहाल पाहिजे? तुम्ही कोपऱ्याला घुसून राहिले. 4 वेळेस व्हिडिओ काढ राहिले. थांब रे. या पुढं.
पांडुरंगाच्या वारीसाठी भक्त निघाले वारीला. अंगावर शाल ओढून पांडुरंगाच्या दर्शनाला. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. टाळ वाजे मृदुंग वाजे वाजे हरीचा विना. टाळ वाजे मृदुंग वाजे वाजे हरीचा विना. माऊली निघाले पंढरीला. मुखी विठ्ठल विठ्ठल बोला. मुखी विठ्ठल विठ्ठल बोला. दॅट्स ऑल फ्रेंड्स. थँक्यू. तुम्हाला आषाढी एकादशी बद्दल जे काही 2-3 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतचित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. विठ्ठलाच्या भेटीसाठी वारकऱ्यांनी पंढरपुराची वारी काढली. तिथे माझ्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, श्री विठ्ठलांसोबत सुखी संवाद रूपी लेखे भांडण करीत असताना संत जनाबाई काय म्हणतात ते आज मी तुम्हाला सांगणार आहे. धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर, धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर, हो धरीला पंढरीचा चोर. संत जनाबाई म्हणतात, मी पंढरीच्या चोराला म्हणजे विठ्ठलाला त्याच्या गळ्यात भक्तीची दोर बांधून पकडले आहे. हृदय बंदी खाना केला. महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. शुभ सकाळ मित्रांनो, माझे नाव श्रद्धा रत्नाकर पवार. मी आता 9वीचा विद्यार्थी. मित्रांनो, आज आषाढी एकादशी. मित्रांनो, जसं आपल्याला गुरुविना ज्ञान नाही तसं भक्तीविना देव नाही. मित्रांनो, आज एक आषाढी एकादशी. आज आषाढी एकादशी म्हणजेच विठ्ठल हे पुंडलिकांच्या घरी आले होते व यांच्या मागे आषाढी एकादशी का साजरी केली जाते याच्या मागे एक कारण आहे म्हणून दाखवणार आहे. आली पंढरीची वारी ताळमळ आहे माझ्या घरी. आली पंढरीची वारी ताळमळ आहे माझ्या घरी. ताळमळ आहे माझ्या घरी. कशी येऊ सांगा सांगा पांडुरंगा. कशी येऊ सांगा सांगा पांडुरंगा. शाळू आला राखणीला लेकी गेला सासराला. शाळू आला राखणीला लेकी गेला सासराला. लेकी गेला सासराला. कशी येऊ सांगा सांगा पांडुरंगा. कशी येऊ सांगा सांगा पांडुरंगा. माझ्या वेल 4 गाया दही दूध जाईल सारवाया. माझ्या वेल 4 गाया दही दूध जाईल सारवाया. दही दूध जाईल सारवाया. कशी येऊ सांगा सांगा पांडुरंगा. कशी येऊ सांगा सांगा पांडुरंगा. तू का म्हणे ऐसा बाया जन्म येऊन गेला वाया. तू का म्हणे ऐसा बाया जन्म येऊन गेला वाया. जन्म येऊन गेला वाया. कशी येऊ सांगा सांगा पांडुरंगा. कशी येऊ सांगा सांगा पांडुरंगा. कशी येऊ सांगा. वाजे हरीचा विना. मुखी बोला विठ्ठल विठ्ठल. पांडुरंगाच्या दर्शनासाठी ज्ञानोबा तुकारामच्या गजरात प्रत्येक वारकरी पंढरीची वाट चालत असतो. तेथे गेल्यावर पांडुरंगाला कडकडून भेटावं अशी आस उरी घेतलेले वारकरी ज्ञानोबा तुकारामच्या गजरात प्रवास करत असतात. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. सदाचार अपनाना सको तो
नाही कळला अंत पार याचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा नाम्याची हो नाम्याची खीर चाखतो नाम्याची खीर चाखतो चोखोबाची गुरे राखतो नाम्याची खीर चाखतो चोखोबाची गुरे राखतो पुरंदराचा परमात्मा पुरंदराचा परमात्मा लाडका दामाजीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा विठ्ठला किती तुझी वाट पाहू रे विठ्ठला किती तुझी वाट पाहू रे विठ्ठला किती तुझी वाट पाहू रे विठ्ठला कंठ हा सुकला आळवीता कंठ हा सुकला आळवीता कंठ हा सुकला आळवीता किती तुझी वाट पाहू रे विठ्ठला किती तुझी वाट पाहू रे विठ्ठला किती तुझी वाट पाहू रे विठ्ठला जीवना वेगळा तळमळी मासा 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 ऐसे झाले दासा तू का म्हणे किती तुझी वाट पाहू रे विठ्ठला किती तुझी वाट पाहू रे विठ्ठला किती तुझी वाट पाहू रे विठ्ठला गुरुकुल कॅम्पसमध्ये श्री हरिभक्त पारायण सिद्धेश महाराज आहेत यांचं कीर्तन होणार आहे तर तुम्ही सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करावे जय हरी. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै
जय श्री गुरुवे नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु. कृष्णं वन्दे जगद्गुरु. प्रस्तुत प्राप्त निवडलेला अभंग आज आषाढी वारी निमित्त आहे. आज 17 जुलै 2024 म्हणजेच आषाढी वारी. आजचा दिवस हा खूप महत्त्वाचा. आषाढी वारी ही हिंदू पंचांगातील एक तिथी आहे. हा दिवस वारकरी संप्रदायासाठी खूप महोत्सवाचा असतो व वैष्णव पंथांसाठी तर हा खूप उत्सव म्हणजे मोठा महोत्सव मानला जातो. या दिवशी विठ्ठलाच्या दर्शनाला पंढरपुरात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक विठ्ठलाच्या दर्शनाला जातात. नाशिक त्र्यंबकेश्वरतून निवृत्तीनाथ महाराजांची, उत्तर भारतातल्या कबीर महाराजांची आणि एलाहाबादतून मुक्ताबाईंची, देहूहून संत तुकाराम महाराज आणि आळंदीहून संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी तिथे येते. इंद्रायणीचे स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात. त्यानंतर आज आषाढी एकादशी हिला धार्मिक दृष्टिकोनातनं देवशयनी एकादशी किंवा हरिशयनी एकादशी म्हटले जाते. या एकादशीचे अनुयायी हे वैष्णवपंथीय लोक असतात. विठाला विठाला. या दिवशी असे मानले जाते की देव निद्रास्त होतात. म्हणजे श्री विष्णू नारायण हे एका महासागरात म्हणजे एक वैश्विक महासागर येथे शेषनागावर झोपी जातात. आपले एक वर्ष म्हणजे देवाची एक अहोरात्र. उत्तरायण म्हणजे अहोरात्र आणि दक्षिणायण म्हणजे हा दिवस. त्यानंतर पुढच्या प्रबोधन एकादशी म्हणजेच कार्तिकी एकादशीला देव जागे होतात. त्याला चतुर्मास किंवा 4 महिन्याचा कालावधी असे म्हणतात. आषाढी एकादशी ही कर्क शुद्ध संक्रांतीला म्हणजे आषाढ महिन्यात येते. या रोजी विष्णूला प्रसन्न करण्यासाठी उपवास व उपासना केल्या जातात. विठाला विठाला. पुंडलिक कवरधारी श्री विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज की. माझी कीर्तन रूपी सेवा मी इथे समाप्त करतो. धन्यवाद.
वाकू नको रे, सरळ वर पुढचा ये. राऊंड मार रे. जवळ जवळ रे, त्या विठ्ठलाचे पाय लांबवायला लागले. ये उभे राहा रे. कडे वाले पोरं. कडे वाले पोरं. थांब जा. बैठ खाली. साई इकडे रे. हळू जवळ वय तोला.
जय जय सगळ्यांनी एका साईडला सगळ्यांनी नाचायचे सगळ्या महिला वर्ग असो पुरुष वर्ग असो सगळ्यांनी नाचायचे आज आपले बाजूला का बाजूला आहे थांबा थांबा मागे थांबा बाजूला 2 मिनिटं पुन्हा अंतर काढला रस्ता जरी जास्त अरे बापरे मावशी गणेश महाराज सुरवंकर हे करतील चला आयरे सर या आयरे सर या गाडीकडे पाय पडा पाय हा ते मला हा मामा आप्पा बी भजन बिजन करो अपने
सोनाली सर बन रहे